नमस्कार. आणि ते प्रकरण पुनर्जन्म 2 या नावाखाली आहे. मागच्या प्रकरणातले आपण सगळे आपल्या आईवडिलांचा पुनर्जन्म असतो हे माझे विधान थोडेसे तिरकस होते आणि ते भौतिक आणि रसायनशास्त्रावर आधारित होते. आपली जनुके ऊर्जेवर चालणाऱ्या इवल्याशा रासायनिक भट्ट्या असतात. पुढचा प्रश्न असा आहे की आपण काय किंवा आपले आईवडील काय या जगात ज्या गोष्टी करतो आणि त्यातून जे अनुभवतो त्याचे पुढे काय होते. माणसे मरतात आणि समजा त्यांची प्रेते जाळली गेली व त्यांची जनुकेही जळतात. याचा अर्थ असा झाला की व्यक्ती पूर्वानुभव घेऊन नवा जन्म घेत असेल तर मग तो किंवा ते पूर्वानुभव कुठेतरी उपलब्ध असायला हवेत. तो पूर्वानुभव मग नव्या व्यक्तीत अवतरायला हवा. असल्या अनुभवांचे आदान प्रदान आपण कधीतरी अनुभवतो. कारण एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीची अचानक आपल्याला आठवण येते आणि ती व्यक्ती काही काळातच आपल्या समोर उभी राहते. भावभावनांचे कल्लोळ जे आपण दूर चित्रवाणीवर बघतो ते आपल्यासमोर जेव्हा येतात तेव्हा त्यांचा प्रवास अवकाशातूनच होतो आणि मग आपल्यासमोर हाडामाशी प्रगट होतो. आपण फांदीवर बसलेला पक्षी बघतो तेव्हा जी क्रिया होते त्यात पक्षावर प्रकाश पडतो. तो प्रकाश पक्षी परावर्तित करतो. तो परावर्तित प्रकाश आकाशातून आपल्या डोळ्यात जातो आणि मग आपल्याला पक्षी दिसतो. परंतु या क्रियेत पक्षी आणि आपण यामधल्या जागेत तो पक्षी आहे का हा निरोप अदृश्य असतो. तसेच माणसाच्या भावविश्वाच्या बाबतीत असते का. त्या संवेदनात आकाशात तरंगत राहतात आणि नव्या जीवाला चिकट असे तर होत नाही ना. असे जर असेल तर मग नव्या जीवाला पूर्वानुभवांची किंमत द्यावी लागेल किंवा मिळेल असे दिसते. मग काही लोक दुर्दैवी का असतात आणि का सुदैव असतात याचा छडा लागू शकतो. अर्थात सुदैव केवळ भौतिक नसते तर ते आध्यात्मिकही असू शकते आणि हा प्रश्न गीतेत थेट विचारण्यात आला आहे. त्यात अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की चांगले वागून मोक्षाप्रत जाण्याचा प्रयत्न करणारा माणूस समजा जर अकाली गेला तर त्याचे पुढे काय होते. या प्रश्नात दोन गोष्टी घडल्या आहेत. एकतर माणसे स्वेच्छेने मोक्षासाठी प्रयत्न करू शकतात, त्यासाठी ईश्वर लागतो, पण तो ईश्वराचा प्रश्न आपण पुढच्या प्रकरणात बघू. दुसरा प्रश्न अकाली मरणाचा आहे. ते मरण कर्मसिद्धांताप्रमाणे आधीच ठरलेले असणार का हा प्रश्न फोल आहे. कारण हल्ली माणसे पूर्वीपेक्षा विज्ञानाच्या प्रगतीमुळे जास्त जगतात. इथले सगळ्यांचेच कर्म आणि धर्म आणि दैव कोणी आणि कसे बदलले ते पुढे बघू. मूळ प्रश्नाचे जे उत्तर दिले आहे ते म्हणते की आधीच्या जन्मात केलेले प्रयत्न वाया जात नाहीत, ते पुढे प्रगट होतात आणि तो माणूस चांगल्या कुटुंबात जन्मतो आणि लहान वयातच त्याच्या आध्यात्मिकतेचे जगाला आश्चर्यचकित करतो. त्यापूर्वी सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात सूर्योदयापूर्वी तांबडे फुटावे तसा हा प्रकार असतो. आपण ज्या ज्ञानेश्वरांच्या पारंपरिक चरित्रावर विश्वास ठेवतो त्यात हे तांबडे स्पष्ट दिसते असं म्हणायला हवे. कारण नाहीतर त्यांनी एवढ्या लहान वयात एवढे विलक्षण कर्तृत्व दाखवणे कसे शक्य होते. एकंदरच वेद आणि उपनिषदांची ही पूर्वजन्माची बैठक खरी असेलही परंतु त्याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण आज उपलब्ध नाही हेही तेवढेच खरे आहे. प्रश्न उरतो तो आपल्या आयुष्याची दोरी कोणा ईश्वराच्या ताब्यात आहे की कसे, आणि त्याबद्दल पुढच्या प्रकरणात.